आता या प्रकरणी कशी चौकशी केली जाते आणि काय नवीन बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गेले 10 दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्यात। निलेश चव्हाण यांच्याकडे वैष्णवीचं बाळ कसं गेलं त्याचा तपास करायचा आहे। त्याचप्रमाणे कसपटेंना धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक जप्त करायची आहे। निलेशकडे हगवणी कुटुंबियांचे मोबाईल देखील आहेत, ते देखील मिळवायचे आहेत। त्यामुळे 5 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती, मात्र कोर्टाने 3 जून पर्यंतच पोलीस कोठडी दिली आहे। तर कोर्टामध्ये काय युक्तिवाद करण्यात आलाय आपण पाहूया। सुरुवातीला निलेश चव्हाण याच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहतोय। निलेशवर आधी किरकोळ गुन्हा होता, त्यानंतर त्याला मुख्य गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलं। निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाला मदत करत होता म्हणून त्याला आरोपी करण्यात आलं। निलेश चव्हाणने त्याच्यावर दाखल गुन्ह्यांमध्ये नेहमीच पोलिसांना सहकार्य केलंय अशी बाजू निलेश चव्हाण याच्या वकिलांनी मांडली आहे। तर सरकारी वकील यावर काय म्हणालेत? लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल निलेश चव्हाणकडून जप्त करायचे आहेत। वैष्णवीचा छळ करण्याचा कट कसा रचला गेला याची माहिती मिळवायची आहे। वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणने स्वतःकडे कुठल्या अधिकाराने ठेवलं याची देखील माहिती आम्हाला हवी आहे अशी माहिती असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। आणि दरम्यान निलेशकडे असलेलं पिस्तूल जप्त करायचं आहे। निलेशच्या मोबाईल मधील डेटा जप्त करायचा आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। तर निलेश चव्हाणचा माग कसा काढला त्याचं देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेतोय। 25 मे दिल्लीमध्ये गोरखपूर दरम्यान खासगी बस प्रवासाचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं। तर गोरखपूर पासून पुढच्या प्रवासाचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेण्यात आला। निलेश चव्हाण नेपाळला गेल्याचं सीसीटीव्हीतूनच समोर आलं। 30 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांचं पथक नेपाळ सीमेवरील सोनोलीमध्ये दाखल झालं। तर नेपाळमधून पोलिसांनी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या।